कोतवाल गल्लीतील गटारी स्वच्छ करण्याकडे कानाडोळा केला असून येथील भंगीबोळाला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे। यामुळे कचऱ्याची उचल करण्याची तक्रार स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे नागरिकांनी केली असता नागरिकांबरोबर वाद घालून कचरा उचल करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। भंगीबोळातील कचऱ्याची उचल करण्याऐवजी कचऱ्याला आग लावण्यात येत आहे। यामुळे भंगीबोळात कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत। एकीकडे शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रशासन आटापिटा करीत आहे, पण दुसरीकडे स्वच्छतेबाबत महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। बाजारपेठेतील कचऱ्याची उचल करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाने कंत्राटदारावर सोपवली आहे, पण गटारी स्वच्छ करण्याकडे कंत्राटदाराच्या कामगारांनी टाळाटाळ चालवली आहे। कोतवाल गल्ली परिसरात भाजी मंडई असल्याने परिसरातील कचऱ्याची उचल आणि गटारीची स्वच्छता नियमितपणे करण्याची गरज आहे, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। हा कोतवाल गल्ली खडीबाजार कोतवाल गल्ली मधला बोळ आहे। भंगी पॅसेज असल्यामुळं इथं पुरा मार्केटचं कचरा येऊन पडतो आणि ते कचरा उचलला जात नाही। गटर स्वच्छ 6 महिने झाले इथे सफाई कामगार येत नाहीत। ते विचारलं तर आमचं काम नवं म्हणून सांगतात। यासाठी महानगरपालिकेकडे जरा लक्ष घालून स्वच्छता करावं, कारण का इथं डेंग्यूचा उपद्रव भयंकर आहे, रोगराई भयंकर आहे। आजूबाजूला घरामध्ये डास एवढी येतात की जी परिस्थिती एवढी वाईट आहे की डेंग्यूमुळे कित्येक जणांची घरामध्ये परिस्थिती एकदम दवाखान्यासाठी फार वाईट परिस्थिती आहे। जरा असं गटर साफ आणि स्वच्छता केलं तर जरा महानगरपालिकेनं लक्ष घालावं अशी विनंती। कोतवाल गल्ली भंगीबोळ आणि हे सगळं कचरा भाजीवाले आणि फळवाले हे सगळं जण मिळून टाकतात स्वच्छता केलं आणि स्वच्छता अजिबातच नाही। हे 10-12 दिवस झालं तरी गटार काढायला पण येत नाही, आणि कसा सुद्धा कचरा सुद्धा असं नडवून पट्टी तेवढंच झाडून जाते। तुम्ही याच्यासाठी कुणाला तक्रार केला होता का? आम्ही सगळ्यांनी तक्रार करतो, पण कोणच यायला तयार, बघायलाच तयार नाही। सगळेजण आजारी पडलेत घरात, तरी डास तर काय विचारायला सोय नाही। येथील गटारीची स्वच्छता करून 1.5 महिना उलटला असून परिसरातील अन्य ठिकाणातील गटारी स्वच्छ केल्या जातात, पण भाजी मंडई परिसरातील कचऱ्याची उचल केली जात नाही। यामुळे परिसरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक